नमस्कार. हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. कलोली ग्रामपंचायतमधला जो आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम चाललेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला आज मी थोडीफार माहिती देत आहे. बघा आमच्या गावचा कसा हा हनुमान जयंतीचा उत्सव आहे. हे खूप वर्षापासूनचं जुनं रांजणचं झाड आहे हे, आणि त्याला हे सुशोभन केलेलं आहे झेंडूच्या फुलांनी. खूप वर्षाचं आहे, म्हणजे जवळजवळ असेल 60-70-100 पण वर्षाचं कदाचित असेल, कारण खूप जुनं आहे हे झाड. तर ही मंदिराची सजावट आहे बघा. खूप छान प्रकारे सजावट केलेली आहे बघा. खूप हौशी लोक आहेत. ही सजावटीपासून सुरुवात करते तुम्हाला. मंदिराचं मुख्य द्वार हे, आणि इथून आपण आता प्रवेश करत आहोत. जय श्रीराम, जय हनुमान. तर हे कलोली ग्रामपंचायतमधलं हे मंदिर आहे हनुमानाचं, आणि आज हनुमान जयंतीचा मोठा असा उत्सव इथे असतो. तर ही बघा आता ही पालखी कशी सजवलेली बघा छानपैकी. ही हनुमानांची छानपैकी पालखी सजवलेली आहे. रात्री ही पालखी अख्ख्या गावभर आजूबाजूच्या परिसरात सर्व ठिकाणी ही पालखी फिरवली जाईल, आणि देवाचं खूप सुंदर स्मरण केलं जातं इकडे. आणि सगळे लोक हौशी आहेत कलोलीची. ही कलोली देदाणा ग्रुप ग्रामपंचायत. राधेश्यामची रांगोळी टाकली फुलाची छानपैकी. आता तुम्हाला मी दाखवते हे सगळं मंदिराचा हा गाभारा आहे. नमस्कार महाराज, कसे आहात? मजेत. उत्सवाला सुरुवात आता हळूहळू सुरुवात झालेली आहे छानपैकी. बघा हा आमच्या कलोली ग्रामपंचायतमधला हनुमानाचं हे मंदिर आहे. हे किती वर्षाचं असेल महाराज? किती वर्ष झाले या मंदिर? खूप वर्ष झाली. चिमाजी अप्पाच्या काळात. कोणाच्या काळात? चिमाजी अप्पाच्या. चिमाजी अप्पाच्या काळातलं. अरे वा. इकडे बुरुज आहे ना. बुरुज आहे इकडे. हा हा, इथे किल्ला. बुरुज म्हणजे हा बुरुज बांधलेला आहे ना. हा किल्ला आहे ना छोटासा. चिमाजी अप्पाच्या काळातला. अरे वा. आपल्या महाराज नाव पण सांगा. धीरज नरेंद्र शास्त्री. धीरज नरेंद्र शास्त्री. हे आमचे शास्त्रीजी खूप पूर्वीपासूनचेच इथे आहेत आपल्याकडे, आणि आम्ही त्यांनाच बोलवतो. तर नमस्कार शास्त्रीजी. बघा इथे कशी सजावट केलेली आहे छानपैकी. पद्धतशीरपणे हे केलेलं आहे सगळं. इथे छोटे हनुमानजी इथे आहेत, तर त्यांना तेल वगैरे वाहिलं जातं इकडे, कारण दुसरी ठिकाणी तेलाचा चुकीचा वापर होत नाही, असं म्हणजे खराब नको व्हायला. ही हनुमानजींची गदा आहे छानपैकी. आणि आपण सांगतो की रुईच्या झाडाची ही पानं शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये तर आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करतोच, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही आजच्या दिवसाला हनुमान जयंतीच्या दिवशी या फुलाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रुई, आणि आपण याला दुसरं काय नाव सांगतो? रुईला आपण दुसरं नाव काय सांगतो? हा नाही, हे 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 रुईची पानं नाही, रुईची पानं आहेत. आणि बघा छानपैकी रुईच्या पानांचा हार, फुलांचा हार केलेला आहे. ही अशी फुलं असतात रुईला, आणि अशा प्रकारे हे हार बनवलेले आहे. आत्ताच पूजेला सुरुवात झालेली आहे सगळी. आणि ह्या माता शीतळादेवी खूप वर्षापासूनच्या आहेत ना आपल्याकडे ह्या वसलेल्या. तर ह्या आहेत शीतळादेवी. या शीतळादेवीचं हे स्थान आहे इकडे, आणि हनुमानजीचं स्थान. हे गणपतीसुद्धा बसतो आमच्या वार्षिक गणपतीच्या वेळेला. ही बघा किती छानपैकी सजावट फुलांनी केलेली आहे मित्रांनो. आजच्या दिवसाचं महत्त्व किती आहे बघा. हे इथे ओमसुद्धा केलेलं आहे फुलांचा छानपैकी. पाठीमागे गणेशजीची प्रतिमा लावलेली आहे. असं हे कलोली ग्रामपंचायतमधलं हनुमानजीचं मंदिर आहे. तर हे बघा छानपैकी. हे दिवे आहेत सगळे वापरून झालेले आहेत हे दिवे सगळे.
हा आमच्या देवांसाठी ठेवलेला डेक आहे छोटासा. आरत्या वगैरे आम्ही याच्यातून लावतो. तर राधाकृष्णाची मूर्ती पण आहे बघा. ही प्रतिमा केवढी सुंदर आहे. राधे राधे राधे. हे छोटं बाबू पण आलेलं आहे बघा मंदिरात. छोटासा बाबू पण आलेला आहे बघा मंदिरात. तर अशा प्रकारे हे हनुमानजीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आत्ता उत्सव आत्ताच खरा सुरुवात होईल. हनुमान चालीसा आहे बघा इकडे पूर्ण. हनुमानजी त्यांची गदा वगैरे. हनुमानजीचं महत्त्व आपल्याला सांगायला झालं तर ते अनन्य साधारण आहे आणि ते 2 लाईनमध्ये सांगता येणार नाही. तर या इथे आमच्या मंदिराला भेट द्या कधीतरी आणि दर्शन घ्या या मंदिराचं छानपैकी. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. अजून एक पाठीमागे एक छोटंसं मंदिर आहे, तेही तुम्हाला मी दाखवते. हे बघा पाठीमागे एक ही गावदेवी आहे. हे गावदेवीचं मंदिर आहे छोटंसं. छोटं बाळही त्यांचं आहे. ह्याची कथा आहे ही. या मातेची कथा आहे. मातेचं बाळ एकदा हे इथून दगावलेलं असतं आणि मग त्यांच्यासाठी ही मूर्ती ते स्थापित केलेली असते. हे बघा छानपैकी त्यांचा बाप दाखवलेला देवाचा. हे छोटं मंदिर आहे. खूप वर्षापासूनचं जुनं आहे. 100-150 वर्षाचं असेल हे मंदिर. तर त्याची सुद्धा छानपैकी सजावट केलेली आहे. हे बघा मंदिर छानपैकी. जय श्री हनुमान, जय श्रीराम. इथून ही आमच्या गावाला दिलेली पाण्याची टाकी आहे. आत्ताच कुठेतरी ही सुरुवात झालेली आहे यात्रेला. हळूहळू भरणार यात्रा. लोक कामावर गेलेले असतात, कामावरून येणार आणि पूजा करतील. ही तारापूर परमाणु विद्युत केंद्राच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत अणुऊर्जा, हरित ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित ऊर्जा यांच्यातर्फे दिलेली ही भेट आहे. हे चेअर्स त्यांना. तर बघा हळूहळू आता यात्रेला सुरुवात होणार आहे. हे तुळशी वृंदावन पण दिलेलं आहे बघा, छोटंसं बनवलेलं आहे इकडे. हे प्रसादाची दुकानं हळूहळू लागायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे छानपैकी हे कलोलीचं गाव आहे हे. आणि हे छोटे छोटे मंडळी. हे बघा कोणाबरोबर आले तुम्ही? मम्मी बरोबर आला? तर तुम्हीच आले गे? इथलेच आहे तुम्ही, याच गावातले छोटे छोटे. आणि तू रे बाबू, तुझं नाव काय? जय. जय. न तू? प्रणय. प्रणय. अमितचा मुलगा का? हा मीचा मुलगा. अमितचा. हा. आणि तू? विजयचा हो तू चिकनवालाचा ना छोटासा. अरे वा, आज यात्रा करायला आला का इकडे? छान. बघा एक इथे हा डॉगी पण आला बघा छानपैकी. डॉगी कोणाचा रे? तुमच्याकडचा का? नाही. नाही. तर हळूहळू ही यात्रेला सुरुवात व्हायला लागलेली आहे. अजून दुकानं पण हळूहळू येत आहेत. तर अशा प्रकारे हे हनुमानाचं छानपैकी मंदिर आहे. मनाला शांती देतं इकडे आल्यानंतर, बसल्यानंतर. तर या तुम्ही आमच्या गावाला आणि भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीचा प्रचार प्रसार करा हीच विनंती असेल. थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हिनिंग.